सर्वांना जय भीम पुन्हा. मी फार आनंदी आहे की अशा धम्मचार्यांची किंवा आचार्यांची ओळख करून द्यायची मला संधी आली आहे. आणि असे की जे इकडे आपण जे बसलो आहेत ना, जे धम्मचारी बरेच जणं बसलेत आणि बरेच जणं तयार होण्यासाठी त्यांचा हातभार आहे. त्यांनी थोडासा तेव्हा केलेला त्रास म्हणजे 1987च्या अगोदर कल्पना करा की आपल्याला त्या दिशेने जायचं आहे आणि त्या दिशेला जायच्या अगोदर किती आपल्याला, पण त्यावेळेला त्यांनी आपलं घरदार किंवा काही प्रपंच सोडून की हा प्रवास केलेला आहे आणि त्याच्यातून आपण घडलेलो आहे. तर असे धम्मचारी अमोघादित्य 1987 ह्या साली त्यांना दीक्षा भेटली आणि ते संघाचे आत्ता आचार्य आहेत. त्रिरत्न बौद्ध महासंघाचे आचार्य आहेत आणि त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पण आहे. असे आज आपल्याला जे लाभलेत त्यांच्याकडून हे 2 शब्द आपण ऐकणार आहेत आणि मला वाटतं की आपल्याला त्यांची बराच वेळा आपला संपर्क असल्यामुळं आपली त्यांची ओळख झालेली आहे. तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही आपले 2 शब्द सांगावेत आणि आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं साधू. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपल्या या शनिवारचा वर्ग, साप्ताहिक वर्ग, प्रशिक्षण वर्ग याचं जे नेतृत्व करतायत ते धम्ममित्र विलास कांबळे, धम्ममित्र भीमराज मर्चंडे आणि आपल्यासोबत उपस्थित असलेले सर्व धम्मचारीगण. मी नावं यासाठी घेत नाही की एखाद्याचं राहिलं तर माझ्या दोषामुळं राहू शकतं म्हणून मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण बरेचसे धम्मचारी आपले आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर सर्व धम्मचारी, धम्ममित्र बंधू आणि भगिनींनो, खरोखरच आजचा जो दिवस आहे तो एका अर्थानं आनंदाचा आहे, कारण आज अश्विन पौर्णिमा आहे. वर्षावास समाप्तीचा दिवस आहे. त्याला कोजागिरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. आजच्या या धम्मवर्गामध्ये आज आपण पौर्णिमेबद्दल जास्त काही बोलणार नाही, पण त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक भंते उर्गेन संरक्षित यांचं 30 ऑक्टोबर 2018 साली निधन झालेलं आहे. अधिष्ठान इंग्लंड या ठिकाणी. ज्यांनी या त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केलेली आहे आणि त्यामुळं त्यांचा स्मृतिदिन आज आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. त्यांची आठवण आपण करीत आहोत की ज्यांनी आपल्याला हा संघ दिलेला आहे. आणि त्यांच्या जीवनाबद्दल मला वाटतं आपण बऱ्याच वेळेला माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण नेहमीच आपल्या या धम्मवर्गामध्ये नवीन काही लोकांचा काय म्हणूया की आगमन होत असतं. नवीन काही लोक आपल्याशी जुळत असतात आणि त्यांना त्याच्याबद्दलची माहिती नसते. खरं तर मला असं वाटतं की भंते संरक्षित, उर्गेन संरक्षित यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते 20 वर्ष भारतामध्ये राहिलेले आहेत. 1945 नंतर
पण आपल्याला मात्र त्यांच्याबद्दलची तशी विशेष अशी काही माहिती नाही आहे की ते 20 वर्ष भारतामध्ये कसे आणि कुठं राहिले, काय झालं. जे त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या संपर्कामध्ये आहेत, जे शिबिरं करतात, जे बुद्धयांचे वाचक आहेत, अशा लोकांना काही प्रमाणामध्ये भंते संरक्षित यांच्याबद्दलची माहिती असू शकते. पण जे नवागत आहेत, जे नवीन आलेले आहेत, अशा लोकांना मात्र भंते संरक्षित यांच्याबद्दलची माहिती असणं थोडंसं अवघड गोष्ट आहे. तर मी थोडंसं भंते संरक्षित यांच्याविषयी बोलत असताना थोडंसं पाठीमागं जाईल, कारण मी याच्या अगोदर जे काही 2 वर्गामध्ये बोललेलो आहे, अनागारिक धर्मपाल यांच्या जीवनावरती बोललो होतो मी. आणि आपल्याला माहीत आहे की अनागारिक धर्मपाल यांनी बुद्धगया या ठिकाणी जे विहार आहे, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं, त्या बुद्धविहाराला बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी खूप मोठं आंदोलन अनागारिक धर्मपाल यांनी केलेलं आहे. आणि 1891 साली आलेले अनागारिक धर्मपाल तब्बल 1933पर्यंत 29 एप्रिल 1933पर्यंत ते बुद्धगयेच्या त्या विहारच्या मुक्तीसाठी त्यांनी लढा दिलेला आहे, संघर्ष केलेला आहे. मला आजही आठवतं की मी मागच्या वर्गामध्ये ज्या वेळेला बोललो होतो त्यावेळेला या विषयावरती अधिक मी बोललो नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की त्यांचा जो भारतातला जो कार्यकाळ आहे अनागारिक धर्मपालांचा, तो इतका सोपा नव्हता. कारण अक्षरशः त्यांच्यासोबत जे राहिलेले लोक आहेत त्यांना लाट्या काट्याने तिथल्या पंडितांनी मारलेला आहे. इतका मोठा अन्याय अत्याचार त्यांच्यावरती झालेला आहे. आणि त्यामुळं अनेक कोर्ट कचेऱ्या केलेल्या आहेत त्यांनी, सरकार दरबारी खूप त्यांनी प्रयत्न केले जे बुद्धगया आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी. आजच्या तारखेला सुरी ससाई हे त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत की आज आपल्या ते ताब्यात मिळावं. खरं म्हणजे आजही बुद्धगया जे आहे ते आपल्या ताब्यात नाही आहे. काही प्रमाणात त्याच्यामध्ये आपले सभासद आहेत, अर्थात 7 जर ट्रस्टी असतील तर 3 आपले आणि 3 पंडितांचे आणि 1 कलेक्टर, असं काहीतरी तिथलं विभाजन आहे. आणि कलेक्टर जर बौद्ध असेल तर आपलं बहुमत असेल, कलेक्टर जर हिंदू असेल तर ते आपलं बौद्ध मत जे आहे ते कमी प्रमाणामध्ये. अशा प्रकारचा तिथला असं म्हणूया की तिथं रस्सीखेच आज पण चालू आहे. हा जो सगळा मी इतिहास अनागारिक धर्मपालांचा पुन्हा थोडासा उजळणी यासाठी केली की अनागारिक धर्मपालांनी ज्या ख्रिश्चन पार्श्वभूमीतून त्यांच्या आईनी बौद्ध धर्माचे संस्कार केल्यामुळं जसे अनागारिक धर्मपाल हे एक बौद्ध व्यक्ती म्हणून पुढं आले आणि बुद्धभूमी भारतामध्ये आहे, जिथं बुद्धत्व प्राप्त झालं ते भारतातलं ते ठिकाण आहे, तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे. आणि ही त्यांची श्रद्धा होती. आणि त्यामुळं त्यांनी बुद्धगया मुक्तीचा जो लढा आहे, जो संघर्ष आहे, तो त्यांनी चालू ठेवला. आता अनागारिक धर्मपाल जरी 1933 साली त्यांचं परिनिर्वाण जरी झालेलं असलं तरीही आपण अनागारिक धर्मपालांचं जे चरित्र आहे ते थोडंसं पाहिलं, त्यांचा इतिहास ज्या वेळेला पाहिला त्यावेळेला एक गोष्ट मी आवर्जून आपल्याला सांगितलेली होती की अनागारिक धर्मपालांच्या सोबत जे काही लोक बौद्ध धर्माचा, हिंदू धर्माचा, ख्रिश्चन धर्माचा, इस्लाम धर्माचा, जे जे जगामध्ये धर्म आहेत त्या धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी काही लोक पुढं आलेले होते. कारण जग जसं जवळ येत चाललेलं होतं तसं आपण जो म्हणतो तोच धर्म आहे असं नाही आहे.
तर जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या भागामध्ये धर्म आहेत आणि त्यांचं विशेष प्रकारचं असं एक तत्त्वज्ञान आहे. आणि त्यामुळं सर्वच धर्माचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि यासाठी काही लोक पुढं आलेले होते आणि अशाच लोकांच्या पुढं येण्यामुळं थिऑसॉफिकल सोसायटी, थिऑसॉफी ही जी सोसायटी आहे तिची स्थापना झालेली आहे, याच्याबद्दल आपण ऐकलं. तर ही जी सोसायटी आहे या थिऑसॉफी सोसायटीनं जगाच्या पाठीवरती बरंचसं मोठं कार्य त्यावेळेला केलेलं आहे. आणि जे शिकागोची धर्म परिषद आपण म्हणतो की जागतिक धर्म परिषद जी आहे, त्या जागतिक धर्म परिषदेमध्ये अनागारिक धर्मपालांनी आपला बौद्ध धम्माचा जो उद्देश आहे त्याच्या संदर्भामध्ये भाष्य केलेलं होतं की जगामध्ये जर आपल्याला शांती हवी असेल तर बुद्धाचा धम्म किती आवश्यक आहे याच्याबद्दलची बरीचशी माहिती आहे त्या अनागारिक धर्मपालांनी त्या परिषदेमध्ये दिलेली होती. आणि ही जी मग थिऑसॉफी जी सोसायटी आहे तिनं बरेचसे जे आपलं कार्य आहे ते विस्तारित केलं. तर निश्चितचपणे त्यांनी पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये सुद्धा कार्य केलेलं आहे. कारण बरेचसे जे विद्वान पंडित जे काही लोक होते ते फक्त भारतामध्येच होते अशातला भाग नाही, तर जगाच्या पाठीवरती असे काही लोक होते की ज्यांना असं वाटत होतं की सर्व धर्माचा अभ्यास झाला पाहिजे. आणि त्यामुळं इंग्लंडमध्ये सुद्धा थिऑसॉफीची एक शाखा तयार झाली. इंग्लंडमध्ये थिऑसॉफीची शाखा तयार झाली. ती किती साली झाली तर ती 1923 साली तयार झाली. 1923 साली तयार झाली. पण ती 23 साली जी तयार झालेली ती थिऑसॉफीची सोसायटीची जी संस्था आहे ती काही कारणामुळं थिऑसॉफीपासून वेगळी झाली आणि दी बुद्धिस्ट सोसायटी या नावानं, आता आपल्याला बुद्धिस्ट सोसायटी म्हणलं की भारतातली माहिती आहे, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आपल्याला माहिती आहे. पण दी बुद्धिस्ट सोसायटी ही संस्था इंग्लंडमध्ये तयार झाली 1923ला. आणि 1923ला तयार झालेली जी संस्था आहे थिऑसॉफीच्या विद्यमानं चालू झालेली ती. कारण आपल्याला माहीत आहे मेरी ब्लावस्की, त्यानंतर कर्नल ऑलकॉट हे त्याच्यामध्ये सहभागी असलेले जे लोक आहेत ते थिऑसॉफीचे सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास करणारे जरी लोक असले तरी त्यांचा जो कल आहे तो बौद्ध धर्माकडे होता. आणि त्यामुळं इंग्लंडमध्ये जी संस्था स्थापन झाली ती बुद्धिस्ट सोसायटी ती तिथं स्थापन झाली. आणि कालांतरानं 1-2 वर्षानंतर ती जी सोसायटी आहे ती बुद्धिस्ट सोसायटी म्हणून तिथं कार्य करू लागली इंग्लंडमध्ये. आणि अशा पार्श्वभूमीमध्ये पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये विशेष करून इंग्लंडमध्ये ख्रिश्चन धर्माचा जास्त मोठा प्रभाव होता. आणि तो फक्त इंग्लंडपुरताच मर्यादित नव्हता, तर आपल्याला माहीत आहे की अनागारिक धर्मपालांनी जे काही कार्य केलेलं आहे तिथंसुद्धा ख्रिश्चन धर्म आलेला होता. आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये पण त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यामुळं जगभर असा ख्रिश्चन धर्म जो फोफावलेला होता त्याचं मूळ मात्र तिथं मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंडमध्ये होतं. आणि म्हणूनच भंते उर्गेन संरक्षित यांचा ज्या वेळेला जन्म झाला, भंते उर्गेन संरक्षित यांचा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला जी परिस्थिती होती ती अशीच होती की प्रबल अवस्थेमध्ये तिथं ख्रिश्चन धर्म होता. प्रबळ अवस्थेमध्ये ख्रिश्चन धर्म होता. पण धम्मचारी अनागारिक सुबुती यांचं असं म्हणणं आहे की त्या काळामध्ये पण जरी ही एक सोसायटी स्थापन झालेली असली, दी बुद्धिस्ट सोसायटी स्थापन जरी झालेली असली तरी ते म्हणतात की तिथं बौद्ध धम्मानं चंचू प्रवेश केलेला होता. काही प्रमाणात का होईना पण इंग्लंडमध्ये बौद्ध धर्म लोकांना आवडायला लागलेला होता. ती संस्था तिथं काम करत होती. आणि अशा पार्श्वभूमीमध्ये उर्गेन संरक्षित यांचा 26 ऑगस्ट 1925 साली
जन्म झालेला आहे. आणि त्यांचं सुरुवातीचं जे नाव आहे ते डेनिस फिलिप ॲडवर्ड लिंगवूड असं होतं. आता मी हे वाचून तुम्हाला यासाठी सांगितलं की माझ्याकडून पण इंग्लिश जे नाव आहे ते चुकीनं तुमच्याकडे फॉरवर्ड होऊ नये. तर अशा प्रकारे इंग्लिश कुटुंबामध्ये भंते संरक्षित यांचा जन्म झालेला आहे. जसा अनागारिक धर्मपालांचा श्रीलंकेमध्ये झालेला होता. त्यांचं नाव तिकडं डेव्हिड होतं, यांचं नाव इकडं डेनिस होतं. तर अशी ही ख्रिश्चन पार्श्वभूमी आपल्याला दोघांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळते. पण असं म्हणतात ना की म्हणजे जिथं इच्छा आहे तिथं मार्ग आहे. तसं भंते संरक्षित, उर्गेन संरक्षित यांच्याही बाबतीमध्ये असंच काहीतरी घडलेलं आहे. त्यांचा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला जरी तिथं ख्रिश्चन धर्म होता तरी काही प्रमाणामध्ये बौद्ध धर्माचं जे कार्य आहे त्या करणाऱ्या संस्था तिथं निर्माण झालेल्या होत्या. आणि म्हणून एक प्रकारे त्यांच्या जन्माच्या वेळेलाच त्यांना एक चांगली पार्श्वभूमी तयार झालेली होती. अर्थात डेनिस ज्या वेळेला लहान होते, अगदी 3-4 वर्षाचे होते, त्यावेळेला असं म्हणतात की चुकीचं काहीतरी डॉक्टरांचं निदान होतं की ह्याचं हार्टबीट जास्त वाढलेलं आहे, हृदयाचे ठोके जास्त पडत आहेत आणि त्यामुळं ह्यानं जास्त धावपळ नाही केली पाहिजे, यानं रेस्ट घेतली पाहिजे वगैरे वगैरे. आणि त्यामुळं अगदी वयाच्या 7-8व्या वर्षीच त्यांना शाळेतून घरी बसवण्यात आलं. भंते संरक्षित यांचं जे बालपण आहे, जे शिक्षण आहे ते बेताचं आहे. बेताचं म्हणण्यापेक्षा फक्त त्यांना लिहिता वाचता येण्यापुरतंच ते शाळेमध्ये गेलेले आहेत. हे खास वैशिष्ट्य आहे त्यांचं. भंते उर्गेन संरक्षित यांचं खास हे वैशिष्ट्य आहे की फक्त लिहिता वाचता येण्यापुरतंच ते शाळेमध्ये जाऊन थोडंसं शिकलेले आहेत. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मग त्यांना शाळेतून काढलं आणि घरी त्यांना बसवण्यात आलं. खरं म्हणजे बेड रेस्ट आपण म्हणूयात ती त्यांना दिली गेलेली होती. आणि त्यामुळं तो आपल्या बिछाण्यातून उठू नये, इकडं तिकडं त्यानं धावपळ करू नये म्हणून त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी काय केलं तर त्यांना छोटी छोटी अशी पुस्तकं काही वाचायला दिली. आणि छोटी छोटी जी पुस्तकं आहेत ती त्यांना वाचायला दिल्यानंतर ते पुस्तकं वाचण्यामध्ये तिथं मग्न असायचे आणि मग ते जागेवरून हलायचे नाहीत. आणि मग आईवडिलांची ही जी युक्ती होती तो एक प्रकारे भंते संरक्षित यांचा छंद झाला. भंते संरक्षित यांचा काय झाला, तो छंद झाला. वाचन हा त्यांचा छंद झाला. आणि मग असं म्हणतात की वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी सर्व पाश्चिमात्य जे साहित्य आहे ते त्यांनी वाचून काढलेलं होतं. इतका मोठा गाढा अभ्यास त्यांनी लहान वयामध्ये केलेला आहे. हे खास वैशिष्ट्य आहे भंते संरक्षितांचं, वयाच्या 16व्या वर्षी. आणि त्यामुळं हे सगळं साहित्य वाचत असताना त्यांना असं वाटलं की पाश्चिमात्य राष्ट्रातलं जे साहित्य आहे ते आपण वाचलेलं आहे, पण आता आपण पौरात्य राष्ट्रातलं सुद्धा काही साहित्य वाचलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी जे काही साहित्य वाचायला सुरुवात केली त्यामध्ये त्यांना बौद्ध धर्मातील काही सूत्र वाचायला मिळाली. त्यामध्ये प्रज्ञापारमिता नावाचं एक सूत्र आहे ते त्यांनी वाचलं आणि त्या सूत्राचा मोठा परिणाम त्यांच्यावरती झाला. आणि त्यांना असं वाटलं की मी जन्मताच बौद्ध आहे, खरं म्हणजे बौद्धच आहे, मी जन्मानं ख्रिश्चन नाही आहे, तर मी खऱ्या अर्थानं जो आहे तो बौद्ध आहे. आणि हा एक प्रकारचा साक्षात्कार त्यांना झाला ते सूत्र वाचल्यानंतर. आणि मग त्यांची जी आस आहे, त्यांची जी ओढ आहे ती बौद्ध धर्म शिकण्याकडे वाढली. महत्त्वाचा मुद्दा आहे की बौद्ध धर्म शिकण्याकडं त्यांचा जो कल आहे तो
झुकला वयाच्या 16-17व्या वर्षी आपल्या लोकांना सांगावं लागतं की शनिवारी इथं वर्ग आहे, या जाहिरात करावी लागते, तरी लोक येत नाहीत. मला दीपकला पाहिल्यानंतर आठवण झाली की तो लहानपणापासून सिद्धार्थ विहार वडाळा या ठिकाणी याचा. गौतम पारदे माझे मित्र आहेत, धम्ममित्र कम्युनिटीमध्ये माझ्यासोबत राहायचे, त्यांचा तो मुलगा आहे. अगदी लहान वयामध्ये मी पाहिलेलं आहे, 7-8 वर्षामध्ये असतानासुद्धा तो वडाळ्याच्या वर्गाला याचा. तर आई वडील जे आहेत तेच मुलाला खरं तर वळण लावू शकतात. आई वडीलच आपल्या मुलाला वळण लावू शकतात. पण भंते संरक्षित यांच्या बाबतीमध्ये आईवडिलांनी तसं विशेष काय असं वळण लावलं आहे अशातला भाग नाही. पण असं म्हणतात की म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जगाच्या पाठीवरती धर्म आले, माणूस जसा स्टॅबल झाला नाही का, आधी मानवाचा माणूस आला, त्यानं समाज निर्माण केला आणि समाज निर्माण केल्यानंतर त्याला धर्माची गरज भासायला लागली आणि वेगवेगळे धर्म जे आहेत ते अस्तित्वात आले. पण माझाच धर्म श्रेष्ठ या प्रबळ भावनेमध्ये जगाच्या पाठीवरती धर्मयुद्ध झालेले आहेत. जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, धर्मयुद्ध झालेले आहे. आणि विशेषतः ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध झालेले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या राजेशाही ज्या पद्धती आहेत त्या 100-1 वर्षापूर्वी ज्या आहेत त्या नष्ट होण्याच्या मार्गावरती लागल्या आणि कुठंतरी एक लोकशाहीचा जो उदय आहे, लोकशाहीचा जो उदय आहे तो होण्याची एक वेळ आलेली होती आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र युद्ध चालू होती आणि राजेशाही लोकांना मान्य नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलं जे महायुद्ध झालं त्या महायुद्धामध्ये डेनिस लिंगवूड म्हणजे भंते संरक्षित यांचे जे आजोबा होते ते त्या युद्धामध्ये होते आणि त्यांचे जे आजोबा आहेत ते मूळचे हंगेरीमधले, म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रामधला छोटासा एक देश आहे आणि त्या हंगेरीतून ते इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाले. पण ते मिलिटरीमध्ये असल्यामुळं ते स्थलांतरित झालेले होते. तर कुठल्या ना कुठल्या प्रदेशामध्ये ते गेले असतील, कुठंतरी काहीतरी त्यांना सैनिक असल्यामुळं काहीतरी गोष्टी सापडल्या असतील. तर ते असं म्हणतात की भंतेंच्या बाबतीमध्ये घडलेली एक विशेष अशी जी घटना आहे ती अशी आहे की त्यांच्याकडं अवलोकितेश्वराची एक फ्रेम होती आणि ती त्यांच्या आजोबांनी काहीतरी घरामध्ये आणून ठेवलेली होती आणि ते चित्र आणि ते काय बौद्ध धर्माशी संबंधित थोडंफार काही जे साहित्य आहे ते त्यांच्याकडं सापडलं. कुणाकडं? त्यांच्या आजोबाच्या मुळं. एवढीच थोडीशी असं म्हणतात की बौद्ध धर्माच्या संपर्कामध्ये येण्याची गोष्ट त्यांच्या परिवाराकडून घडलेली आहे. दुसरं काही तसं साधन त्यांच्या बाबतीमध्ये घडलेलं नाही. पण असं म्हणतात की भंते संरक्षित यांचे जे वडील आहेत ते मात्र खूप चांगले होते आणि त्यामुळं त्याने आपल्या मुलाचा जो सांभाळ आहे तो चांगल्या पद्धतीनं केलेला आहे आणि म्हणून त्यांचं जे बालपण आहे ते एकंदर अशा पद्धतीनं गेलेलं आहे की त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची तशी विशेष प्रकारची सक्ती वगैरे केलेली नाही. ते उत्स्फूर्तपणे आपल्या पद्धतीनं अभ्यास करत होते, आपल्या पद्धतीनं त्यांनी धर्माचं चिंतन केलं, वाचन केलं, मनन केलं आणि ते बौद्ध धर्माकडं वळलेले आहेत. पण आपल्याला माहीत आहे की काळाच्या ओघामध्ये दुसरं महायुद्ध चालू झालं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये 18 वर्ष पूर्ण झाल्यामुळे डेनिस लिंगवूड म्हणजे भंते संरक्षित यांना मिलिटरीमध्ये भरती केलं गेलं आणि त्यांना वायरलेस ऑपरेटर म्हणून भारतामध्ये पाठवण्यात आलं 1945ला. आणि वायरलेस ऑपरेटर म्हणून भारतामध्ये तिथं आल्यानंतर त्यांना बौद्ध धर्माची पहिल्यापासूनच ओढ होती आणि त्यामुळं आपल्याला भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमुळं यायला मिळतं याचा त्यांना आनंद होता आणि मग ते भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर
2-1 वर्षामध्ये आपल्याला माहीत आहे की दुसरं महायुद्ध संपलं आणि 1947 साली 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला डेनिस लिंगवूड यांनी आपल्यालाही स्वतंत्र करून घेतलं. युद्ध संपलेलं होतं, सैन्यांची तशी गरज नव्हती आणि त्यामुळे त्यांना आदेश होता की आपल्या देशामध्ये मायदेशामध्ये तुम्ही परत जाऊ शकता. पण भंते संरक्षितांनी आपल्या मायदेशी जाण्याचा जो प्रस्ताव आहे तो नाकारला आणि स्वतःहून त्यांनी भारतामध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि ते पूर्णपणे बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी भारतामध्ये राहिले. आणि मग त्यांचा जो संपर्क आहे तो भारतीय असलेल्या काही गुरूंशाला, खरं म्हणजे खूप मोठा तो इतिहास आहे. किती बसवता येईल मला माहिती नाही, पण आपण थोडासा पाहण्याचा तो प्रयत्न करूया. कारण नवीन काही लोक आहेत त्यांना थोडंसं माहिती असणं आवश्यक आहे. मी विस्ताराने यासाठी सांगतो आहे की ज्यावेळेला नवीन लोक ज्यावेळेला त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये विशेष करून पदार्पण करतात त्यावेळेला त्रिरत्न बौद्ध महासंघाविषयी असं काही ठिकाणी सांगितलं जातं की ही संस्था भारतीय नाही, पाश्चिमात्य आहे वगैरे वगैरे जे काय असतील ते. आणि त्यामुळं या संस्थेचा उदय कसा झाला, ही संस्था स्थापन कशी झाली किंवा ती पुढं कशी अस्तित्वात आली आणि ती जगामध्ये काय सध्या करते याची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा प्रपंच. तर ज्या वेळेला मग ते स्वतंत्रपणे बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी भ्रमंती करायला लागले त्यावेळेला ती तारीख होती 17 ऑगस्ट 1947. 1-2 दिवसामध्ये त्यांनी निर्णय घेतला 15 ऑगस्ट नंतर आणि संपूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केला. खरं म्हणजे असं म्हणतात की म्हणजे अगदी कन्याकुमारीपासून त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये जायला सुरुवात केली. खरं म्हणजे चालत त्यांनी पायी प्रवास केला. आता कसा प्रवास केला मलाही काय माहिती नाही, पण असं म्हणतात की जवळजवळ 2-1 वर्ष ते पायी प्रवास करत होते आणि बौद्ध धर्माची आपल्याला माहिती कुठे मिळते का याचा ते शोध घेत होते. आणि त्यामुळं बऱ्याचशा हिंदू संन्यासांची त्यांच्या गाठीभेटी झाल्या. कारण भारतामध्ये त्यावेळेला बौद्ध धर्म अस्तित्वात नव्हता. एखादा दुसरा कुठंतरी बौद्ध असेल तर ते हिमालयाच्या पायथ्याशी असतील किंवा उत्तर प्रदेशामध्ये त्या साईडला कुठंतरी असतील. पण त्यांचा जो प्रवास आहे त्यांनी दक्षिणेच्या दिशेने केलेला होता आणि त्यामुळं तिथं त्यांना कुणी सापडलं नाही. आणि हळूहळू ज्यावेळेला इकडं यायला लागले त्यावेळेला मग त्यांना पहिले जे भेटले ते भिक्षू जगदीश काश्यप. बनारस युनिव्हर्सिटीमध्ये हे काश्यप जे होते ते एक प्राचार्य होते पाली शिकवण्यासाठी. आणि त्यावेळेची विशेष अशी घटना आहे ही म्हणून मी सांगतोय. पाली विभाग जरी त्या बनारस विश्वविद्यापीठामध्ये जरी असला तरी एकही विद्यार्थी शिकण्यासाठी तिथं नव्हता. एकमेव भंते संघर्षित तिथं गेले जे डेनिस लिंगवूड आणि त्यांनी तिथं पाली त्यांच्याकडून शिकलं. तब्बल 2 वर्षे त्यांनी पाली शिकलं आणि त्यांच्याकडूनच मग त्यांनी दीक्षा वगैरे घेतली. आणि मग बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी तुम्ही कार्य केलं पाहिजे असा त्यांचा आदेश होता. आणि त्यामुळं मग ते कॅलिंगपॉंगला गेले आणि कॅलिंगपॉंगमध्ये तिथं राहून बौद्ध धर्माचा ते अभ्यास करत होते. आणि तिथं गेल्यानंतर ते अभ्यास करत असता उचंद्रमणी यांनासुद्धा ते भेटले आणि त्यांच्याकडून त्यांनी भिक्षूची दीक्षा वगैरे घेतली. आणि भिक्षूची दीक्षा घेतल्यानंतर उचंद्रमणीचा उल्लेख मी यासाठी करतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा उचंद्रमणी यांच्याकडूनच बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. तर त्यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर ते जवळजवळ 15 ते 16 वर्ष कॅलिंगपॉंगमध्ये राहिले. कॅलिंगपॉंगमध्ये राहत असताना त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचाराने प्रसाराचं छोटंसं कार्य केलं. तिथं एक बुद्धविहार त्यांनी कॅलिंगपॉंगमध्ये स्थापन केलं आणि तिथं ते राहत होते. 15-16 वर्ष तिथं राहिले म्हणजे 50 ते जवळजवळ 1966 पर्यंत. आणि ते तिथं राहत असताना त्यांनी बौद्ध धर्माचा खूप सखोल असा अभ्यास केला. काय केलं त्यांनी? बौद्ध धर्माचा सखोल असा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाची परिणिती म्हणून
सर्वे ऑफ बुद्धिझम नावाचा ग्रंथ तयार झाला. सर्वे ऑफ बुद्धिझम नावाचा ग्रंथ तयार झाला. तो जागतिक कीर्तीचा ग्रंथ संरक्षितांनी त्यावेळेला तिथं लिहिला. आणि हा ग्रंथ ज्यावेळेला त्यांचा लिहून पूर्ण झालेला होता तर सर्वसाधारणपणे 25च्या आसपास त्यांचं वय होतं. 25च्या आसपास त्यांचं वय होतं आणि त्यावेळेला हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध त्यांचा तो झालेला होता. आणि त्यामुळं तिथपासून पुढच्या संपूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये एक जागतिक कीर्तीचा विद्वान म्हणून बनते संरक्षित उदयास आले. आणि विद्वान असल्यामुळं अनागारिक धर्मपाल जे श्रीलंकेचे त्यांनी जी महाबोधी सोसायटी स्थापन केलेली होती तिचं कलकत्त्याला ऑफिस होतं. आणि त्या कलकत्त्याच्या ऑफिसमधून जे महाबोधी नावाचं पत्रक निघायचं त्या पत्रकासाठी संपादक पाहिजे होता कुणीतरी. आणि त्या संपादकाचं काम बनते संरक्षित यांनी 15 ते 16 वर्ष कॅलिंगपॉंगला राहून तिथं केलं. कारण म्हणजे कॅलिंगपॉंग आणि कलकत्ता याचं अंतर सर्वसाधारणपणे मला वाटतं एक 5-7 तासाचं काहीतरी आहे ट्रेननं जर आपण गेलो आलो तर. आणि अशा प्रकारचं भंतेंचं तिथं बौद्ध धम्माचं अध्ययन चालू होतं कॅलिंगपॉंगमध्ये राहून. अर्थात फक्त त्यांनी स्वतःच अध्ययन केलं अशातला भाग नाही आहे. तर त्या काळामध्ये भिक्षू जगदीश काश्यप उचंद्रमणी यांच्या व्यतिरिक्त बरेचसे जे आहेत तिबेटीन काही गुरु आहेत जे महायान पंथाशी संबंधित आहेत, वज्रयान पंथाशी संबंधित आहेत. अशा अनेक गुरूंच्या सोबत त्यांच्या चर्चा झालेल्या आहेत. त्यांच्याकडून त्यांनी बौद्ध धम्म सखोलपणे जाणून घेतलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यान साधना ज्या आहेत त्या त्यांनी शिकून घेतलेल्या आहेत. बरंच काय त्यांच्या जीवनामध्ये त्या दरम्यान घडलेलं आहे 1966 पर्यंत. पण या मध्यंतरीच्या काळामध्ये 1950 साली महाबोधी सोसायटीच्या त्या पत्रकामध्ये ज्याचे संपादक भंते संरक्षित होते त्या पत्रकामध्ये बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या धम्माचं भवितव्य, भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्माचं भवितव्य नावाचा एक छोटासा आर्टिकल लिहिलेलं होतं, छोटासा एक लेख लिहिलेला होता. आणि तो प्रकाशित त्या मासिकातून झाला. आणि ते जे मासिक आहे ते जगभर जायचं, ज्याचे संपादक भंते संरक्षित होते. आणि त्यामुळं भंते संरक्षितांनी बाबासाहेबांचा तो लेख वाचल्यानंतर भंतेंच्या असं लक्षात आलं की बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराची व्हिजन, बौद्ध धम्माच्या प्रसाराची जी दृष्टी आहे ती या माणसाजवळ आहे, बाबासाहेबांच्या जवळ आहे. आणि म्हणून लागलीच बाबासाहेबांना भेटण्यासाठी त्यांनी पत्र लिहिलं. बाबासाहेबांना भेटण्यासाठी त्यांनी पत्र लिहिलं कारण बाबासाहेबांचं वय त्यावेळेला जास्त होतं. प्रगल्भ अशी बुद्धिमत्ता असलेले बाबासाहेब आणि 25-30मध्ये असलेला हा बौद्ध भिक्षू याच्यामध्ये मोठं जमीन आसमानचं अंतर होतं. आणि म्हणून बाबासाहेबांना भेटण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि वेळेअभावी सगळ्या गोष्टी मी नाही सांगणार, पण 3 वेळेला बाबासाहेबांना ते भेटलेले आहेत. 3 वेळेला 1950 पासून ते 56 पर्यंत. आणि एकमेकाच्या सोबत ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या चर्चेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी उचंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. खरं तर संरक्षितांना त्यांनी विचारलं होतं बाबासाहेबांनी की मला बौद्ध धर्माची दीक्षा तुम्ही देऊ शकता का. तर त्यांनी सांगितलं यस, मी नक्कीच देऊ शकतो, पण ती जी दीक्षा आहे ती तेवढी परिणामकारक होणार नाही. अर्थात भंते या गोष्टीला जाणत होते की एका जागतिक कीर्तीच्या या माणसाला दीक्षा द्यायची आहे आणि तसाच कुणीतरी व्यक्ती असला पाहिजे. आणि म्हणून आपल्या गुरुचं नाव त्यांनी बाबासाहेबांना सुचवलं. आणि त्यामुळं संरक्षितांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की संरक्षित हे बाबासाहेबांचे गुरुबंधू आहेत. ही जी गोष्ट आहे ती बहुधा आपल्यापर्यंत येत नाही. बाबासाहेबांचं नातं भंतेंशी काय आहे ही गोष्ट सहजासहजी आपल्याजवळ पोचत नाही. आणि म्हणून ही माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे की ते कसे एकमेकाचे गुरुबंधू आहेत. कारण दोघांचे गुरु
एकच आहेत. विचारांची जर आपण ठेवण पाहिली तर दोघांची समान आहे. बौद्ध धम्माचा जगावरती प्रभाव पडला पाहिजे, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जगभर झाला पाहिजे, ही दोघांची इच्छा होती. आणि त्यामुळं त्या दोघांचे विचार जे आहेत ते एकमेकाच्या विचाराशी जुळलेले आहेत. आणि म्हणूनच बाबासाहेब आणि भंते या दोघांच्या विजनला जर आपण पाहिलं, दोघांच्या दृष्टीला जर आपण पाहिलं, तर आपल्या असं लक्षात येईल की बाबासाहेबांचं अपुरं राहिलेले जे स्वप्न आहे ते साकार करण्याचा प्रयत्न भंते संरक्षित यांनी केलेला आहे. बाबासाहेब काय म्हणत होते 1950च्या लेखामध्ये? बाबासाहेब असं म्हणतात की आपल्याला जर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जर करायचा असेल तर आपणाला आत्ताचा जो काही भिक्षू संघ आहे त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणावं लागेल. आजचा भिक्षू संघ 250 लोकांचं सैन्य आहे, त्याला बदलावं लागेल, त्याला अधिक कार्यरत व्हावं लागेल, अधिक लोकांच्या जवळ जावं लागेल, त्यांना लोकसेवक बनावं लागेल. ही पहिली गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली. दुसरी गोष्ट बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध धम्माचं जे साहित्य आहे ते विशाल आहे, खूप मोठं आहे, ज्याला आपण त्रिपिटक म्हणतो ते खूप मोठं साहित्य आहे आणि ते सगळेच लोक वाचू शकत नाहीत. आणि म्हणून एकच असा काहीतरी संदर्भ ग्रंथ असला पाहिजे की जो वाचल्यामुळं लोकांना बौद्ध धर्म समजू शकेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी स्वतःच भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे. आणि बाबासाहेबांनी तिसरी गोष्ट सांगितलेली आहे आणि ती गोष्ट ही आहे की आपणाला बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जर करायचा असेल तर जागतिक संघटन आपल्याला पाहिजे बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी. आणि हे जागतिक संघटन जे आहे ते तयार करण्याचं काम भंते उर्गेन संरक्षित यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. 1966पर्यंत भंते ज्या वेळेला भारतामध्ये राहिले त्यावेळेला त्यांनी बौद्ध धर्म शिकण्याचा प्रयत्न केला. अनेक गुरूंना भेटले, अनेक साधना शिकले. ते आज आपण आनापानसती आणि मैत्री भावना ही 2च ध्यानं शिकतो, पण याच्यापेक्षा कितीतरी अधिक ध्यानं आहेत की जी धम्मचारी करत असतात. आणि भंतेने इथं बौद्ध धर्म शिकल्यानंतर आपल्याला माहीत आहे की 1956 साली बाबासाहेब आपल्यातून निघून गेलेले आहेत 6 डिसेंबरला. आणि त्यानंतर इथं जे वातावरण तयार झालं भारतामध्ये विशेष करून त्याच्यामध्ये राजकीय अंधाधुंदी थोडीशी माजलेली होती, नेत्यांच्यामध्ये थोडीशी दुफळी निर्माण झाली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आपणाला बौद्ध धम्माचं कार्य करता येणार नाही याची ज्या वेळेला भंते संरक्षित यांना जाणीव झाली तेव्हा त्यांनी आपल्या मायदेशी परत ते गेले. खरं म्हणजे गेले तर तिथंही त्यांना निमंत्रणच होतं की तुम्ही इथं आला पाहिजे. आणि म्हणून 1923 साली ज्या हंपरेने तिथं बुद्धिस्ट सोसायटी जी चालू केलेली होती त्यांचंच निमंत्रण होतं की तुम्ही इथं येऊन बौद्ध धम्मासाठी काहीतरी कार्य करा म्हणून. आणि त्यांच्या निमंत्रणावरून तिथं भंते संरक्षित गेले, पण काही काळामध्येच तिथल्या लोकांनीसुद्धा त्यांना थांबायला सांगितलं. कारण त्यांच्या तंत्राप्रमाणे त्यांना जसं वाटते तसं यांनी कार्य करावं अशी काहीतरी त्यांची अपेक्षा होती. पण तशा प्रकारे भंते संरक्षित तयार नव्हते, त्यांच्यामध्ये काहीतरी मतभेद झाले आणि त्या विहारातून भंतेंना लागलीच बाहेर पडावं लागलं. आणि ज्या वेळेला तिथून ते बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी नव्या संघाची स्थापना केली ज्याला आपण त्रिरत्न बौद्ध महासंघ म्हणतो. ती 1967 साली त्यांनी 7 एप्रिलला त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केली. आणि तो त्रिरत्न बौद्ध महासंघ आज जगभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो आहे. आणि अशा त्रिरत्न बौद्ध महासंघाचे जे फाउंडर आहेत, ज्यांनी स्थापना केलेली आहे, असे भंते संरक्षित यांनी हा संघ निर्माण केला. आणि त्या संघामुळंच आज आपण सर्वजण इथं एकत्रित आलेलो आहोत. आणि त्यांचं जे निधन आहे ते 30 ऑक्टोबर 2018ला वयाच्या 93व्या वर्षी झालेलं आहे. त्यांचा स्मृतिदिन आपण आज या ठिकाणी साजरा केलेला आहे. बरीचशी त्यांच्याबद्दलची जी प्राथमिक जी माहिती आहे
ती थोडीशी मी आपल्यासमोर पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला जेवढं त्याच्यामध्ये छोट्या अशा पूर्वीच्या ज्या काही घटना आहेत त्या सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पण एक गोष्ट अजून याच्यामध्ये ॲड करता येऊ शकते, ती सांगता येऊ शकते. म्हणजे विशेष जी गोष्ट आहे ती हीच आहे की भंतेने जरी त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केलेली असली तरी या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये सुद्धा त्यांनी विशेष अशा काहीतरी प्रचार आणि प्रसाराच्या ज्या योजना आहेत त्या ठेवलेल्या आहेत. आपण त्या योजनांच्याबद्दल भविष्यामध्ये कधीतरी मी इथं येईन आणि त्या विषयावरती मी नक्कीच प्रकाश टाकेन. पण आज मात्र मी इथंच थांबतो. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.